काही ऋषीजन राहिले तीर्थ, गेले बहुतेक अलंकापुरी. काही ऋषीश्वर राहिले तीर्थ, काही ऋषीश्वर राहिले तीर्थ, गेले बहुतेक अलंकापुरी. काही आळंदीला गेले, प्रमाण आहे नामदेव महाराजाचं. काही तिथंच थांबले. त्या थांबणाऱ्यामध्ये देवही होते, नामदेव महाराजही होते. नामदेव महाराजाला आता आमुषा झाली, आज 12 आहे ना, आमुषाला का आला. वास्तविक परंपरा अशी आहे, आमच्या मराठवाड्यातल्या सर्व दिंड्या जिथं द्वादशी आहे तिथं निवृत्तीनाथाच्या समाधीचं कीर्तन करतात. आणि जिथं आमुषा आहे, आता आपण मार्गस्थ आहे ना, आणि जिथं आमुषा आहे तिथं काला करतात. पण तो काला दिंडीचा नव्हे, निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीचा. म्हणून आमुषा जिथं असेल तिथं काल्याचं कीर्तन करत जावं. लोकांनी सुद्धा आपल्याला विचारलं पाहिजे, तुम्ही पंढरीलाही गेले नाही, धड आळंदीत बी नाही, धड सप्ताही नाही, दिंडीच्या मधीच काला कसा तुमचा. अहो काहीतरी आश्चर्य पाहिजे का नाही. काला आमुषा, मग आता आमुषाला आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शकणार आहे का? नाही. आमुषाला आपण कुठे, शांताराम महाराज, आमुषाला आपण कुठे, वाल्यात. बरं वाल्यात कुठे, चुकू द्या, काय हरकत नाही. वालं तर वालं, लोणंद तर लोणंद, कुठं का असं, जिथं सांगतील तिथं. जिथं आमुषा असेल तिथं निवृत्तीनाथाचा काला. ऐका आता, मग ते काला झाला. काही ऋषीश्वर तिथं राहिले आणि काही आळंदीला गेले. तिथं राहिलेले मध्ये नामदेव महाराज आणि देव स्वतः आहे. पण नामदेव महाराज पंढरीचे वारकरी असल्यामुळं नामदेव महाराजाच्या ध्यानात आलं. नामदेव महाराजाला वाटलं आता तर आमुषा आहे, दशमीला तर आता पंढरीत पाहिजे. आणि मग त्यांना वाटलं की आता आली एकादशी आषाढी, देवाला ध्यान करून दिलं. नामदेव महाराज म्हणतात, देव आषाढी जवळ आली, आता पंढरीला आपण गेलं पाहिजे. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. नामा म्हणे आता जावे पंढरपुरा, नामा म्हणे आता जावे पंढरपुरा, नामा म्हणे आता जावे पंढरपुरा, नामा म्हणे आता जावे पंढरपुरा. समाधीचा सारा विधी झाला, समाधीचा सारा विधी झाला, समाधीची केली आरती संसारची, समाधीची केली आरती संसारची. समाधीचा सारा विधी झाला, समाधीचा सारा विधी झाला, समाधीची केली आरती संसारची, समाधीची केली आरती संसारची. राहिला निवृत्ती स्वरूपी तुझा, राहिला निवृत्ती स्वरूपी तुझ्या, स्वरूपी तुझ्या.
ज्ञानेश्वर माऊली